श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चंपाषष्ठीला तळी कशी भरली जाते हे बघणार आहोत। कुलस्वामी खंडोबा असणाऱ्या कुटुंबात अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी आणि काही कुटुंबात विजयादशमी, दसरा आणि चंपाषष्ठी या दिवशी तळी भंडार हा विधी केला जात असतो। ज्या कुटुंबात कुलस्वामी खंडोबाचे कुलाचार पाळले जातात त्या प्रत्येक कुटुंबात तळी भंडार हमखास होतोच। तळी भंडार हा कुलचारातील प्रमुख भाग आहे। प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी घरातील देवासमोर तळी भंडार करण्याची प्रथा आहे। काही कुटुंबात विजयादशमी म्हणजे दसरा आणि चंपाषष्ठी या दिवशी हा विधी केला जातो। हा विधी का केला जातो? मणिसूर आणि मल्लासूर या दैत्यांचा संहार केल्यानंतर ऋषीमुनींनी आनंदाने मल्हारी मार्तंडाचा जय जयकार केला, त्याचेच प्रतीक म्हणून हा तळी भंडार विधी केला जातो असे प्रचलित आहे। जेजुरी मंदिरात भंडारगृह, बारद्वारी किंवा पितळी कासव यावर तळी भंडार विधी केला जातो। घरातील देवासमोर केला जाणारा विधी आणि मंदिरात केला जाणारा विधी यात थोडा फरक आहे। देवाजवळ आल्यानंतर आपली सर्व दुःखे उधळून देऊन देवाकडे आनंद मागितला जातो। खोबऱ्याचे तुकडे आणि भंडारा उधळला जातो। खोबऱ्याचे तुकडे उधळण्यामागे अनेक कारणे आहेत। एक कारण म्हणजे या माध्यमातून आपला वंश खोबऱ्याच्या तुकड्यासारखा म्हणजेच कुटक्यासारखा 1:2 आणि 2:4 असा वाढो ही सदिच्छा व्यक्त केली जाते। आणि दुसरे कारण म्हणजे पूर्वी सोन्याच्या मोहरा भंडाऱ्यासह उधळल्या जात होत्या। कालांतराने मोहरा उधळणे शक्य नाही म्हणून खोबरे उधळले जाते। सोन्याच्या मोहरा किंवा खोबरे यापेक्षा श्रद्धेने केलेला विधी महत्त्वाचा असतो। अंतःकरणापासून दिलेली हाक देवापर्यंत पोहोचते। मार्गशीर्ष महिन्यात प्रतिपदेपासून ते षष्ठीपर्यंत खंडोबाचा षडरात्रोत्सव साजरा केला जातो। ज्या दिवशी या उत्सवाची सांगता होते त्या षष्ठी तिथीला चंपाषष्ठी असे म्हणतात। यंदा 7 डिसेंबर रोजी चंपाषष्ठी आहे। मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रवासियांचं कुलदैवत आहे। त्यामुळे घरोघरी चंपाषष्ठी निमित्त आपल्या कुळातील परंपरेप्रमाणे तळी भरली जाते। चला तर तळी भरण्यासाठी लागणारे साहित्य आणि काय तयारी करायची आहे, तळी कशी भरायची आहे हे आपण जाणून घेऊया। तळी भरण्यासाठी लागणारे साहित्य: कुळातील खंडोबा देवाचा टाक, विड्याची पाने 11, सुपारी 5, खोबऱ्याची वाटे 1, तांब्याचा कलश, तांब्याचं, पितळेचं किंवा स्टीलचं तामण, भंडार म्हणजेच हळद, कुटुंबातील सदस्यांसाठी टोपी, बसायला आसन, दिवा आणि अगरबत्ती। चंपाषष्ठीला देवाला कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, भाकरी, पातीचा कांदा, लसूण असा नैवेद्य अर्पण करतात। तळी भरण्यासाठी काय तयारी करावी? तळी भरणे हा कुटुंबातील एक कुळाचार आहे। त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा यात सहभाग असणे आवश्यक आहे। तळी भरण्यासाठी जमिनीवर बसतात, त्यामुळे तळी भरण्यासाठी बसणाऱ्या व्यक्तींना बसण्यासाठी आसन टाकावे। एखाद्या तामणामध्ये किंवा ताटामध्ये तांदळाने अष्टदल काढून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला भंडारा म्हणजे हळद भरायची आहे आणि त्यानंतर त्यावर कलश ठेवायचा आहे। कलशावर स्वस्तिक काढायचं आहे। कलश हा पाण्याने भरून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच्या आंब्याची 5 पाने किंवा विड्याची 5 पाने लावायची आहेत आणि त्यानंतर त्याच्यावर आपल्याला खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे। भंडारा त्याच्यामध्ये भरून ठेवायचा आहे। त्यानंतर तामणामध्ये विड्याची पाने ठेवून त्यावर सुपारी आणि थोडासा भंडारा ठेवायचा आहे। देवाचा टाक असेल तर टाक ठेवायचा आहे आपल्याला। कुटुंबातील सदस्यांनी डोक्यावर टोपी घालून तळी भरण्यासाठी बसायचं आहे। तळी भरण्यासाठी 3, 5 किंवा 7 अशा विषम संख्येमध्ये पुरुष किंवा मुलांनी बसावे। समोर ठेवलेले तामण सर्वांनी उचलून येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असा गजर करत 3 वेळा खाली वर करावे। त्यानंतर सर्वप्रथम एका सदस्याने, शक्यतो कुटुंबातील प्रमुखाने, डोक्यावरील टोपी जमिनीवर ठेवावी। रुमाल ठेवला तरी चालेल आणि त्यावर तामण ठेवायचं आहे। एक विडा देवासमोर ठेवावा। तळी उचलणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपुढे एक विडा ठेवावा। देवाला भंडारा वाहून प्रत्येक व्यक्तीच्या कपाळी भंडारा लावावा आणि पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोट असा जयघोष करत तामण उचलावे आणि शेवटी तळीचे तामण मस्तकी प्रत्येकाच्या लावावे। तामण वर खाली करताना सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार असा जय जयकार करायचा आहे आणि
हे करताना खंडोबाची आरतीही म्हणायची आहे। तळी भरती वेळी ही आरती म्हणायची आहे। बोल खंडेराव महाराज की जय, सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट, जय मल्हार, हर हर महादेव, चिंतामन मोरया, भैरोबाचा चांदोबा, अगडबम नगारा, सोन्याची जेजुरी, मोत्याचा तुरा, निळा घोडा, पायी तोडा, कमरी करगोटा, बेंबी हिरा, गळ्यात कंठी, मोहनमाळा, अंगावर शाल, सदा हिलाल, जेजुरी जाई, शिकार खेळी, म्हाळसा सुंदरी, आरती करी, देवा ओवाळी, नाना परी, देवाचा शृंगार, कोठ लागो शिखरा, खंडेरायाचा खंडका, भंडाऱ्याचा भडका, बोल सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट, जय मल्हार। तळी उचलताना आपल्याला ही आरती म्हणायची आहे। ही आरती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तर अशा प्रकारे तळी भंडारचा विधी केला जातो। ही माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।